महाराष्ट्र राज्य मंत्री महिला व बाल विकास एडवोकेट यशोमती ठाकुर का पालघर जिला दौरा संपन्न। मुख्य चर्चा कोविड-19 तथा कुपोषण पर बातचीत हुई। उन्होंने कहा कि कुपोषण महामारी दोनों पर ध्यान देने की अति आवश्यकता है। उनके साथ पालघर जिलाधिकारी डॉक्टर कैलाशनाथ शिंदे, सांसद राजेंद्र गावित, विधायक श्रीनिवास वनगा, जिला परिषद अध्यक्ष श्रीमती भारती भरत कामड़ी, उपाध्यक्ष नीलेश सांभरे, सभापति अनुश्री ठाकरे, सचिव आईए कुंदन, सीओ महेंद्र वारभुवन, इंद्रा मानो, राहुल मोरे, कांचन वानेरे आदि गणमान्य उपस्थित थे। पालघरकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे। या कोविडच्या काळामध्ये काय झालं आहे, कुठपर्यंत अन्नधान्य पोचलं, न्यूट्रिशन फूड पोचलं, अंगणवाडी, स्तनदा माता असो, प्रेग्नंट वुमेन्स असो, त्यांच्यापर्यंत जे आम्ही कायदे करतो ते इथं इम्प्लिमेंट होत आहेत की नाही होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आणि कोविडचा सुद्धा आढावा घेण्यासाठी आम्ही खरं या ठिकाणी आलो। सरकारचा मानस असा आहे की पालघरकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि जेवढी जास्त आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल या ठिकाणी ती केली पाहिजे। त्या अनुषंगानं आम्ही आज इथे आलो आहे। खूप सारे विषय आहेत आणि पालघरला वेगळी संस्कृती आहे, आदिवासी भाग आहे, म्हणून वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये फेस करतो आहे। त्याला निवारण करण्यासाठी भरपूर प्लॅनिंग आणि भरपूर ताकद लागणार आहे। आम्ही एकटं न करता आम्हाला तुम्हा लोकांची सगळ्यांची सुद्धा या ठिकाणी मदत लागणार आहे आणि त्या हिशोबानं आज आम्ही आढावा घेतला। महिला बाल कल्याणचा आढावा घेतला। जी NGOज या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्यासोबत देखील काही चर्चा झाल्या आणि पॉलिसी मेकिंगमध्ये आम्हाला काही बदल करायचे आहेत का किंवा काही करण्याची गरज आहे का, या अनुषंगानं आता पुढे डिस्कशन्स होतील आणि त्या हिशोबानं आम्ही काम करू। मॅडम, एकूण बघायला पालघर जिल्ह्याची जी कुपोषण स्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे त्याच्याबद्दल काही आपण आढावा घेतला आहे का? पालघरमध्ये अर्ली मॅरेजेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात। आता रिव्ह्यू घेताना ज्यावेळेला आम्ही विचारलं की स्टील बेबीज किती आहेत आणि काय झालं, तर त्याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। अनवेड मदर्स रेकॉर्डवर येत नाही आहेत, पण भरपूर लोकांच्या बोलण्यांमध्ये हे आढळतं आहे की जे ड्रॉपआउट्स होतात त्यातले काही वेगळे त्यांचे कल्चर किंवा त्यांचे रूढी परंपराच्या अनुषंगानं किंवा मग एखाद वेळेला एक्सप्लॉयटेशनच्या अनुषंगानं देखील या ठिकाणी काही मुलं, काही जवान मुली, म्हणजे जवान म्हणजे किड्स असं म्हटलं तरी काही हरकत नाही, 18 वर्षाच्या लहान मुलांना आपण मुलीच म्हणतो, तर त्या काही याच्यामध्ये सापडतात आणि मग त्या अनुषंगानं त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे आपल्याला उपाययोजना करण्याची इथं गरज आम्हाला भासते। मॅडम, राज्याचा विचार केला तर कोरोना स्थिती सध्या आहे आणि त्या बाबतीतल्या उपाययोजना राज्याच्या दृष्टीने कशा करणार आहात? राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मुंबईसारख्या शहरामध्ये आता कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे। म्हणजे इंग्रजीत जर बोलायचं तर प्लॅटोईंग होतं आहे, त्यांचे आकडे कमी झालेले आहेत आणि भरपूर वेगळ्या स्तरावर तिथे काम सुरू आहे। फीवर क्लिनिक्स असो, मोबाईल क्लिनिक्स असो किंवा मग व्हिजिट्स असो, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि चांगलं काम सुरू आहे। अजून काम करण्याची गरज आहे। कोविड हे आपल्या सगळ्यांसाठीच नवीन आहे आणि दरवेळेला काहीतरी नवीन होतं, नवीन पेशंट प्रत्येक माणसामध्ये जाताना जे काही म्युटेशन होतं ते वेगळ्या प्रकारचं आपल्याला इथं आढळून येतं आहे, म्हणून थोडी काळजी घेण्याची गरज आहे। त्या ठिकाणी आपण आपले रक्षक म्हणून आपण वागलो पाहिजे, आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपण डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, नॉर्म्स पाळले पाहिजे, आपण मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझर्स, हात धुतले पाहिजे। जे वरिष्ठ मंडळी आहेत, जे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे। त्यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात स्वतःची काळजी घेतली पाहिजे। म्हणजे या कोविडच्या ह्या महामारीमध्ये आपण आपले रक्षक असलो पाहिजे। शासनाला जे करायचे ते जे शासन बिलकुल करतेच आहे। राज्यामध्ये ज्या कुपोषणाचं प्रमाण आहे आणि ज्या स्तनदा माता आहेत किंवा गरोदर माता आहेत ह्याच्यासाठी आहाराची व्यवस्था कशा पद्धतीने राज्याच्या दृष्टीने
आम्ही पहिले हॉट मील देत होतो, पण आता महामारीमध्ये हायजीनचा विषय आला आणि गॅदरिंग आपल्याला करता येत नव्हतं, म्हणून ते हॉट मील आपल्याला राशनमध्ये कन्वर्ट करावं लागलं आणि ते राशन 2 महिन्याचं राशन आपण जे जे लोक आपल्याकडे नोंदवलेले असतात त्यांच्याकडे आपण ते पोचवून देण्याचं काम करतो आहे. ते राशन बेस्ट फॉर्म होतं, ज्याच्या अनुषंगानं आपण ते जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो. हिंदी में मैडम. हिंदीमध्ये सलग द्या. हाँ मैडम, जैसा कि भी आपने पालघर का दौरा करके निरीक्षण किया, तो इस निरीक्षण में आपको क्या क्या सामने आया और आपने क्या देखा निरीक्षण में? पालघर एक नया जिला है और मेरे समझ से यहाँ पे बहुत कैपेसिटी है. कुछ रूढ़ी परंपरा और कुछ अलग चीज़ें यहाँ पे सामने आई है. उनको मद्देनज़र रखते हुए हमें अलग पॉलिसीज़ करने की ज़रूरत है और बहुत ध्यान देना पड़ेगा. जो बच्चियाँ हैं वो बहुत कम उम्र में उनकी शादी हो जाती है या स्कूल ड्रॉप आउट हो जाता है, तो उस अनुषंग से अभी हम लोगों ये आढ़ावा लेने के बाद में जो भी चेंजेस करने हैं वो हम ज़रूर करेंगे. लेकिन ये सिर्फ सरकार ने करके नहीं चलेगा, ये पूरी सिस्टम, पूरे समाज को इसमें अपना हाथ भार लगाना पड़ेगा. तभी कहाँ जाकर हम सारी रूढ़ी परंपरा को पीछे डाल के सही मायने में एक कुपोषण कम कर सकते हैं. मैडम, देखा जाए तो कुपोषण का जो मुद्दा था पिछली बार सरकार थी, कांग्रेस का मेन मुद्दा हुआ करता, लेकिन आज देखा जाए तो कुपोषण काफ़ी पैमाने पर पालघर डिस्ट्रिक्ट में बढ़ा है. तो इस विषय को लेकर क्या कहेंगे और क्या रीज़न है? अभी मुझे मंत्री हुए 6 महीने हुए, उसके 1 महीना हमारा अधिवेशन में गया, 4 महीने भी कोविड में हो रहा है और हम आए हैं. कोविड है फिर भी हम लोग बैठे नहीं हैं, हम यहाँ पे जायज़ा लेने आए हैं क्या है, कैसा करना है. सरकार का, मुख्यमंत्री का और पूरी महाविकास आघाड़ी का ध्यान पालघर के ऊपर है. मेरे पहले होम मिनिस्टर भी यहाँ पे आकर गए और मुझे ऐसे लगता है कि इन 5 सालों में हम काफ़ी काम कर सके. दूसरा मैडम, ऐसा देखा जाए कि जो बच्चों के लिए और महिलाओं के लिए पोषण आहार मिल रहे थे, लगता है बंद हो गया है लॉकडाउन के दौरान से, इसी शिकायतें मिल रही है. बिल्कुल बंद नहीं हुआ. मैं ये मानती ज़रूर हूँ कि कुछ देर हमें इनिशियली, मैंने सबसे पहले जब लॉकडाउन घोषित हुआ, क्योंकि लॉकडाउन आपके लिए भी नया था, वैसे हम लोगों के लिए भी नया था. पूरी पॉलिसी बनाने में थोड़ी सी देर लगी. हम सबसे विचार विनिमय हम लोगों को करना पड़ा और उसके बाद में हमने ये निर्णय लिया कि जो हॉट मील हम देते थे उसको हम लोग THR में, माने राशन में कन्वर्ट करके हम लोगों ने वो लोगों तक पहुंचाया. पहले एक 15 दिन का देरी हुई, उसके बाद में अभी हमने कुछ आंगनबाड़ीज़ को विज़िट किया, हमने देखा, हमने पूछा, वहाँ पे लोगों से पूछा, स्तनदा माता से पूछा, कुछ प्रेग्नेंट महिलाओं से पूछा कि आप लोगों को समुपदेशन हो रहा है, नहीं हो रहा है, आंगनबाड़ी हमारी बाई वहाँ आप तक आ रही है, आपको राशन मिला है. तो सबका जवाब तो हाँ आया. यदि कहीं लगता है कि कहीं नहीं पहुँचा तो बिल्कुल हमको बताइए, वो हम करवाएंगे. चल, निरीक्षण में क्या पता चला कुपोषण की संख्या कितने % तक बढ़ी है अभी? अब तक क्या आया जांच में ऐसा? अभी परसेंटेज में नहीं बता पाऊंगी, लेकिन मेरा ऐसा मानस है कि पालघर को ज़्यादा ध्यान हम लोगों को देना पड़ेगा, क्योंकि यहाँ की जियोपॉलिटिकल कंडीशंस अलग है और अलग नज़र से पालघर के ऊपर देखना पड़ेगा. वही हमारी बात अभी कलेक्टर से हो रही थी और वही बात हम लोग आगे भी रखेंगे. कैबिनेट भी अभी अगले हफ्ते है तो उसमें भी डिस्कशन इस बात का होगा. पालघर आपको मालूम है कि नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन मैंने जब चार्ज लिया सबसे पहले पालघर के CDPOs हम लोगों ने कंप्लीट किए, उसके बाद में बाकी जो वैकेंट जगह है वो भी हम लोग कंप्लीट करें. मैडम, दूसरा ऐसा जो भी पालघर में क्वारंटाइन सेंटर बनाए गए हैं उनका स्वास्थ्य बहुत ख़राब चल रहा है. जिस क्वारंटाइन सेंटर का अगर स्वास्थ्य खराब है तो मरीजों का इलाज कैसा करेगा? नहीं, ऐसा यदि आपको लगता है तो आप हमको बताओ. अभी काफ़ी शिकायतें मिल रही हैं मैडम, आपको- काफ़ी शिकायतें मिल रही हैं. ठीक है, मैं उसकी तरफ भी ध्यान देंगे. देखते हैं क्या है, मैं पूछती हूँ, क्योंकि मेरा अभी कोविड का पूरा जायज़ा हुआ नहीं है. उसके बाद में जो भी अड़चन आएगी हम लोग पूरी शासन आप लोगों के साथ है और अच्छे से अच्छा जो करते आएगा वो प्रशासन करेगा. ठीक है, थैंक यू. थैंक यू.